नगर परिषदकडून अनियोजित कोरोना चाचणी, नगरपालिकेकडून शहरातील व्यापाऱ्यांना कोविड चाचणीची सक्ती केल्याने मागील 2 दिवसात कोविड चाचणी केंद्रावर व्यापाऱ्यांची गर्दी आहे। यामध्ये मागील 2 दिवसात 16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहे। बुलढाणा जिल्ह्यात कोविड चाचण्या वाढल्याने पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे। आता शासनाच्या आदेशामुळे शेगाव नगरपालिकेने शहरात व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी कोविड चाचणीसाठी सक्ती केल्यानंतर व्यापाऱ्यांनी चाचणी करून घेण्यासाठी केंद्रावर गर्दी केली। बुधवारी तर केंद्रावर गर्दी आटोक्याबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांना पाचारण करावे लागले। राज्य सरकारने चाचणीची सक्ती केल्यानंतर शहरातील टाउन हॉल येथे आरोग्य विभागामार्फत चाचणी केंद्र उभारले। मात्र येणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी योग्य नियोजन न केल्याने एका हॉलमध्ये 200 ते 300 लोक गर्दी करून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवीत असल्याचे दिसून आले। गर्दी आटोक्याबाहेर जात असल्याचे पाहून यावेळी पोलिसांना पाचारण करण्यात आले। यावेळी आमच्या प्रतिनिधीने काही व्यापाऱ्यांसोबत चर्चा केली असता त्यांचा रोष दिसून आला। मागील 1 वर्षापासून कोविड या आजारानं संपूर्ण जग त्रासलेलं आहे। महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती आहे की प्रत्येक व्यापारी जो अर्थव्यवस्थेचा पाठीचा कणा म्हणून ओळखला जातो, त्या व्यापाऱ्यांच्या रॅपिड टेस्ट करता येथे प्रत्येकाला बोलवल्या गेलेलं आहे शेगाव नगरीमध्ये। आणि या टाउन हॉलमध्ये आपण पाहू शकता इथं हे सगळे व्यापारी आहेत आणि यांच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग नावाची अजिबात वस्तू राहिलेली नाही, व्यवस्था राहिली नाही। पोलीस प्रशासनसुद्धा आहे, परंतु त्यांना बोलण्याकरता कोणीच नाही आहे। आमच्यासोबत काही व्यापारी आहे, आपण त्यांचं मत जाणूया की काय खरोखर ही सोशल डिस्टन्सिंग आहे का आणि याच्यामध्ये यांची काय नाराजी येते। आज हे जे टेस्टिंग चालू केलेली आहे नगरपालिका आणि आरोग्य विभागाने, हे बिलकुल याने कोणतंही सोशल डिस्टन्सिंग नसतानाही आणि एकच अधिकारी एकच डॉक्टर इथं चेक करतोय। पूर्ण गावातील व्यापारी हे कोणत्या 3 दिवसाचा टाईम दिल्यामुळे दंडाची धमक्या द्यायला गेले की दंड फाडू। जर आमचं म्हणणं आहे की तुम्हाला सर्व व्यापाऱ्यांना चेक करायला बोलवायचं होतं, तशी व्यवस्था करायला होती, तुम्ही ते व्यवस्था केली नाही आणि सारे व्यवस्था बाजूला ठेवून फक्त एकच डॉक्टर इथं चेक करतो दिवसभर आणि ते 4 वाजता म्हणतो की किट खतम झाल्या। सोशल डिस्टन्सिंग पाळल्या जात नाही, कोणत्याच गोष्टीला सर्व गोष्टीला अधिक व्यापाऱ्यांना धुऱ्यावर धरल्या जाते। आमचं म्हणणं आहे की सर्व कर्मचाऱ्यांचे पण चेक करा। एकंदरीत अर्थव्यवस्थेला जे लोक मजबूत करतात त्या व्यापाऱ्यांना धारेवर धरण्याचा इथं प्रयत्न सुरू आहे। आणखी आपण आपल्याजवळ व्यापारी आहेत, त्यांनाही विचारूया त्यांचं मत काय आहे। सर, यांनी आम्हाला नगर परिषदेने सांगितलं होतं की 2 दिवसात तुम्ही आपापली टेस्ट करून घ्या, नाही तर 3ऱ्या दिवसावर तुम्हाला 5,000 रुपयाचा दंड लागेल। जर दंड लागायचंच तुम्हाला एवढं होतं तर तुम्ही याची आम्हाला पहिले सर्व सोय करून द्यायला पाहिजे होती। सर्व व्यापाऱ्याला पद्धतशीर बोलून सोय करून द्यायला पाहिजे होती की इथं सोशल डिस्टन्सिंगचा पूर्ण फज्जा उडत आहे। जेव्हा ज्या किट्स आहेत कोरोना चाचणीच्या त्या किट्स कमी आहेत, तर मग त्या व्यापाऱ्यांना तो दंड का बरं, तो भूर्दंड का बरं। आमच्यासोबत आणखी व्यापारी आहेत, त्यांचंही मत जाणूया, ते काय बोलतात। प्रशासनाने असोसिएशन वाईज कोणत्याही असोसिएशनला पहिला बोलवलं, एक असोसिएशनच्या थ्रू मार्फत केलेलं आहे किंवा मेडिकल असोसिएशन आहे, व्यापारी असोसिएशन आहे, सलून असोसिएशन, साऱ्या असोसिएशनना एक बोलवलं असतं तर व्यवस्थित काम चाललं असतं। आता 3 दिवसात पूर्ण शेगावातले 5,000 व्यापारी कसे काय येतील एकासोबत। इतकं सोशल डिस्टन्सिंगचं काही पालन होऊन नाही राहिलं, हे प्रशासनाचं बिलकुल एकदम आळमूटपणा आहे। आणि आणखी नंतर म्हणतात की आम्ही तुम्हाला फाईन करू, 1 महिन्याचं दुकान सील करू। हा कुठपर्यंत योग्य आहे। यांनी प्रशासनाने निर्णय घ्यावा याच्यावर आणि ह्या वस्तूसाठी आम्हाला कमीत कमी 8 दिवसाची आणखीन मुदत वाढ देण्यात यावी, ही आमची प्रशासनाला विनंती आहे। हे फक्त व्यापाऱ्यासाठी बोलवलेलं होतं कॅम्प, यांनी सांगितलं होतं फक्त व्यापारी या, पण याच्यात बहुतेक लोक व्यापारी व्यतिरिक्तही आहेत की ते चाचण्या करायला येत आहेत। सरकारी दवाखान्यात न जाता इथं चाचणी करून घ्या, म्हणजे व्यापाऱ्यासाठी लावलेला जो कॅम्प होता त्यात व्यापारी नसताना हे दुसरे लोकही याच्यात चाचणी करून घेत आहे। याची दक्षता कृपया सरकारने घेतली पाहिजे। एकंदरीत प्रशासनाने यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावर लक्ष ठेवावं, नाही तर भविष्यामध्ये असं जरूर म्हणावं लागेल की वारे सरकार तेरा खेल, घी के भाव में बेचा तेल। कारण फक्त आणि फक्त 15 मिनिटातच कोरोना निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे ही चाचणी जर का माहीत पडते तर प्रशासनानं प्रत्येकाच्या प्रतिष्ठानमध्ये जाऊन तिथं त्यांची टेस्ट का करू नये। एकंदरीत असं म्हणावं लागेल की तिथं जर का टेस्ट झाली तर हा सोशल डिस्टन्सिंगचा जो प्रश्न आहे हा जरूर मार्गी लागेल। बुलढाणा येथून कॅमेरा पर्सन समीर देशमुख सोबत महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज शेगाव।